नंबर मोठे दिसतात म्हणून कधीच फ्लॅट घेऊ नका. मोठे मोठे प्रमोशन्स होतात, दिखावे होतात, मोठे इव्हेंट्स होतात, क्लायंटला अट्रॅक्ट केले जातात. प्रॉब्लेम हा फक्त बिल्डरचा प्रमोशन केलेला त्याचा नसतो. फ्लॅट घ्यायच्या वेळेस फक्त तुम्ही लक्झरी लाईफस्टाईल किंवा जे दाखवलेलं आहे ते न बघता, इव्हेंट न बघता, ब्रँडिंग न बघता तुम्हाला बघायचं आहे. ॲज अ कस्टमर जर मला घर घ्यायचं आहे तर मग ॲज अ लीगल ॲडवायझर म्हणून तुम्ही ॲडव्होकेट हायर करू शकता. ॲडव्होकेटसोबत जाऊन त्यांचे पेपर्स तुम्हाला चेक केले पाहिजे. पेपर्स चेक केल्यानंतर तुम्हाला तो ॲडव्होकेट सांगेल घेतला पाहिजे की रेडी पोझिशन फ्लॅट आहे, पण तो रेडी पोझिशन खरंच रेडी पोझिशन असतो का? म्हणजे तो दिसायला सगळ्यात रेडी आहे पण ऑन डॉक्युमेंट रेडी नाही, असं पण होतं का? घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि प्रत्येक मराठी माणसाचं एक स्वप्न असतं की आपलं मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये घर असावं. पण कस्टमर आहे ना, बरेच वेळा अडकतो कुठे, तर जे समोर दिखाव्याचे जग दिसतं त्यात तो अडकतो. म्हणजे त्याला खूप काही सांगितलं जातं की असं तुला भेटेल, तुझं पहिलं घर असं असेल, तसं असेल. आणि आजकाल घर विकण्यापेक्षा स्वप्न विकणं हे बरेच जण प्रेफर करतात आणि कधीतरी ते स्वप्नाला मग तडा जातात जर आपल्याला जे ॲक्च्युअलमध्ये पाहिजे, जे एक्सपेक्टेशन कस्टमरने ठेवले त्याला ते भेटलं नाहीत तर. बरोबर ना? तर मग आपल्या ऑडियन्सला आज आपण ह्याच विषयावर ज्ञान देणार आहोत, त्यांना सांगणार आहोत की तुम्ही घर घेताना काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. बिल्डर ज्या गोष्टी सांगतात त्या गोष्टींमध्ये आणि रिॲलिटीमध्ये काय फरक असतो आणि त्यासाठी आपल्यासोबत आज अमोल शिंदे सर आहेत. तर सर, मी तुम्हाला विनंती करतो की आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही तुमच्याबद्दल सांगा, तुमचं कार्य सांगा आणि तुम्ही काय करता त्या सगळ्या गोष्टी सांगा. सर्वांना नमस्कार. मी अमोल शिंदे. गेली 13-14 वर्ष झालं नवी मुंबई रिअल इस्टेटमध्ये मी काम करत आहे. ॲज अ रिअल इस्टेट एजंटसुद्धा म्हणून काम केलेलं आहे आणि गेली 10 वर्ष झाली मी बिल्डर लाईनला सुद्धा आहे ॲज अ डेव्हलपर म्हणून. बरोबर. तर सध्या जे आपलं 3 प्रोजेक्ट आपले चालू आहेत नवी मुंबईमध्ये, नवी मुंबई एरियामध्ये. तर त्याच्यामध्ये आपले एक ऑनगोईंग आहे, 2 अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. फ्युचरमध्ये आपले प्रोजेक्ट येणार आहेत अजून. आणि आपलं काम करत करत आपले जो बिझनेस हँडल करत करत आम्ही आमची एक सामाजिक संस्थासुद्धा आहे, वरदविनायक सामाजिक संस्था, जे आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रभर आम्ही चालवत असतो. बेसिकली मी सांगलीतून आहे, सांगली जिल्ह्यातून. आणि गावाविषयी सुद्धा माझं खूप प्रेम आहे, जसं बिझनेसवरती प्रेम आहे त्या पद्धतीने. बरोबर. आणि ते एक म्हणजे तुम्हाला एक माहिती आहे सर ग्राउंड रियालिटी, कारण मोस्टली शहरामध्ये घर घेणारा व्यक्ती हा गावाकडचाच असतो. म्हणजे त्याचं स्वप्न असतं की आता मी सांगलीतून आलो, मला मुंबईमध्ये जायचं आहे. इव्हन तुम्ही पण तशीच सुरुवात केली असेल कदाचित की अरे माझं पुण्यामध्ये घर असं, मी महाडवर आहे तर मला वाटतं की ठीक आहे, आता महाड शहर आहे तर मग आता मी इकडे मेट्रो सिटीमध्ये आलोय तर माझं पुण्यामध्ये घर असावं. तसं प्रत्येकाची इच्छा असते की हो, मोस्टली म्हणजे घर घेण्यासाठी ऑल ओव्हर इंडियामधून किंवा बाहेरील लोक सुद्धा येतात. मोस्टली बाहेरूनच आलेले किंवा गावाकडून आलेले, जॉबसाठी आलेले या व्यक्ती किंवा यांनाच घर घेऊन तिथं सेटल व्हायचं असतं जॉब सोबत. बरोबर. पण ह्या सगळ्यांमध्ये सर तुम्ही एवढं वर्ष काम केले तर तुमच्या लक्षात असेल की सुरुवातीला ना एकदम म्हणजे क्लोजिंग व्हायच्या आधी बिल्डर असतात तर ते खूप स्वीट टॉक करतात की असं आहे तसं आहे. त्या व्यक्तीला म्हणजे असं दाखवतात की तो व्यक्ती म्हणजेच सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहे. म्हणजे जसं आत्ता आपण पॉलिटिशियनबद्दल बोलतो की जेव्हा निवडणूक येते तेव्हा ते लोक खूप ॲक्टिव्ह असतात आणि नंतर त्या व्यक्तीला म्हणजे ओळखत पण नाहीत, असं शो करतात. मग ही गोष्ट एखाद्या कस्टमरने कशी आधीच ओळखायला पाहिजे की कुठला बिल्डर हा फक्त तुमच्याशी सेल करण्यासाठी बोलतोय आणि कुठला बिल्डर आहे जो ॲक्च्युअलमध्ये त्याला क्लिअर आहे की जो प्रोजेक्ट हँडओव्हर केल्यानंतर पण तुमच्या सोबत राहील. नाही, तुमचा प्रश्न बरोबर आहे. म्हणजे ॲक्च्युली आता फ्रँकली स्पीकिंग मी स्वतः बिल्डर आहे. त्यामुळं असं काय म्हणजे आपण जसं मी नॅचरल लाईफमध्ये आहे, जसं मी सोशलमध्ये आहे, जसं त्याच पद्धतीनं मी बिझनेसमध्ये आणि रेफरन्स, जसे आपल्याकडे क्लायंट वगैरे येतात, रेफरन्सचे येतात, ऑनलाईनचे येतात. तुम्ही जर म्हणाल की बाबा की म्हणजे कशा पद्धतीनं कस्टमरला भुलवलं जातं असं थोडक्यात तुम्हाला विचारायचं आहे. बरोबर. बेसिकली मी म्हणजे ॲज अ फक्त माझं सुरुवातीचा एक्सपिरियन्स जर तुम्हाला सांगेन ना, तर मी नॉर्मली जे आहे ॲक्च्युअल फॅक्ट तेच मी येणाऱ्या क्लायंटला, जो जवळचा असो किंवा ऑनलाईनवाला असो किंवा नवीन त्याचं रिलेशन नसेल, आपल्याशी कनेक्टेड नसेल,
कोणाशी कनेक्टेड नसून नवीन जरी आला तरी त्याला आपण बेसिकली माझा जो नॅचरल माझा स्वभाव आहे, माझ्या स्वभावामुळे मॅक्झिमम क्लायंट मला कनेक्ट होतात. ओके. आणि जे एक वेळ माझ्याशी जॉईन झाले तर ते म्हणजे वर्षानुवर्षे ते आपल्या सोबत राहतात, रेफरन्स देतात. त्यातून आपल्याला कोणतं जास्त ऑनलाईन मार्केटिंग किंवा प्रमोशन करायला लागत नाही. बरोबर. त्यामुळे बेसिकली जर तुम्ही ऑदर जर बघाल तर नॉर्मली कॉमन जर क्वेश्चन तुम्ही घेतला की बाबा बिल्डर कसे बोलवतात किंवा काय कसं म्हणजे ते किंवा क्लायंटनी परचेसरनी कशी म्हणजे दक्षता घेतली पाहिजे त्या बाबतीत. बरोबर. तर बऱ्याचदा बघितलेलं आहे की म्हणजे आम्ही सुद्धा बघतो, आम्ही पण नाही बघत असं नाही की मोठे मोठे प्रमोशन्स होतात, दिखावे होतात, मोठे इव्हेंट्स होतात. त्या इव्हेंट्समधून क्लायंटला अट्रॅक्ट केले जातात. आता प्रॉब्लेम हा फक्त बिल्डरचा प्रमोशन केलेला त्याचा नसतो, प्रॉब्लेम हा क्लायंटचा सुद्धा असतो. ओके. तो भुलतो ह्या जगाला किती लक्झरियस आहे, किती हायपाय आहे, किती छान वाटतं, इव्हेंटमध्ये दाखवलेले असतात. परंतु त्यावेळेस तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की फ्लॅट घ्यायच्या वेळेस फक्त तुम्ही ते लक्झरी लाईफस्टाईल किंवा जे दाखवलेलं आहे ते न बघता, इव्हेंट न बघता, ब्रँडिंग न बघता तुम्हाला बघायचं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही फ्लॅट घेत आहात तिथले लिगल क्लिअर आहे का. ओके. लिगलमध्ये त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी येतात. पहिले तर तुम्ही प्लॉटचं लिगल तुम्हाला बघायचं असतं की हा प्लॉट डेव्हलपरने कसा घेतलेला आहे, कोणाकडून घेतलेला आहे. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला जर क्लिअर वाटलं तर पुढच्या लिगलच्या गोष्टी झाल्यानंतर तुमच्या टेक्निकल गोष्टी आहेत, फ्लॅटच्या गोष्टी आहेत की रूमची सायझेस वगैरे काय आहेत, हे पुढच्या गोष्टी झाल्या तुमच्या. परंतु पहिला तुम्ही नुसतं न भूलता लिगल पहिलं चेक करावं लागेल की पहिली स्टेप जी आहे ती तुमची लिगलची असते. बरोबर. पण मग आता ॲज अ कस्टमर, आता मी आहे समजा मला घर घ्यायचं आहे, तर मग मला तर ह्या सगळ्या लिगल गोष्टी आहेत त्या एवढ्या आयडिया नाही ना की कुठे बघायचं आहे, काय बघायचं आहे. तर मग एखाद्या कस्टमरला कशी हेल्प होऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी बघण्यामध्ये? याच्यामध्ये तुम्ही एक करू शकता की तुम्ही एखादा तुमचा ॲज अ लिगल ॲडवायझर म्हणून तुम्ही ॲडव्होकेट हायर करू शकता. तर त्यांच्या कन्सल्टिंग त्यांना तुम्ही मिटिंगला जाताना बिल्डरने किती जरी भुलवलं तुम्हाला, किती जरी चमचमीत दाखवलं, अट्रॅक्टिव्ह तुम्हाला केलं, इव्हेंट किती जरी मोठा केला तरी तुम्हाला तिथे जे लिगल आहे ते ॲडव्होकेटसोबत जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये बसून त्यांचे पेपर्स तुम्हाला चेक केले पाहिजेत पहिल्यांदा फ्लॅट घेताना. पेपर्स चेक केल्यानंतर तुम्हाला तो ॲडव्होकेट सांगेल की बाबा याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, पेपर क्लिअर आहेत का, घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे. तो तुम्हाला तिथे गाईड चांगल्या प्रकारे करू शकतो. याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला ॲडव्होकेट जर तुम्ही त्याची फीज वगैरे देऊ शकत नसला तर तुम्ही एखादा तुमचा जवळचा कोणी मित्र बाबा त्याला या गोष्टीची नॉलेज आहे, ज्यांनी अगोदर फ्लॅट घेतलेला आहे, तुमचे नातेवाईक आहेत, त्यांना सोबत घेऊन तुम्ही बिल्डरच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता. बरोबर. सेल्स मार्केटिंगच्या ज्या त्यांची टीम असते त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करू शकता. बरोबर. मग आता हे तुम्ही जसं म्हटलं की एखादा व्यक्ती की जो अफोर्ड नाही करू शकत आहे ॲडव्होकेट घेणं, म्हणजे नक्की मला जाणून घ्यायचं आहे की असा किती खर्च येतो. म्हणजे आता कारण आत्ता आपला भारत देश असं झाला आहे की आपण प्रत्येक जण ऑलमोस्ट मुंबई सिटीमध्ये राहणारा वर्षातून एकदा ट्रिपला जातो, कुठेतरी मोबाईल नवीन खरेदी करतो, त्यांची पोरं आयफोन घेत आहेत. अशा अनेक मुंबई आणि पुण्यासारख्या सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांची लाईफस्टाईल आहे. तर मग ती लोक अफोर्ड करू शकत नाहीत का? नॉर्मली कसं आहे, जर तुम्ही आता मुंबईसारख्या सिटीमध्ये राहतात तर ॲडव्होकेटची फी देणं सुद्धा कोणाला काही प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही. कारण नॉमिनल कन्सल्टिंग चार्जेस असतात त्यांचे. म्हणजे बेसिकली बघाल प्रत्येक ॲडव्होकेटचे वेगवेगळे असतात समजा चार्जेस. तर तुम्ही एक 5,000 ते 10,000 पर्यंत तुम्ही जी कॉस्टिंग तेवढ्यासाठी पेड केली तर तुमचे लाखोचे नुकसान तुम्ही वाचवू शकता. म्हणजे भविष्यात येणारा प्रॉब्लेम तुम्ही ते 5-10,000 वाचवण्यासाठी बरोबर ते न वाचवता तुम्ही त्यांना पेड करून जर ॲज अ कन्सल्टंट म्हणून जर तुम्ही घेऊन गेला तर तुम्हाला खरंच त्याचा बेनिफिट खूप मोठा असेल. ओके. म्हणजे एवढी काही जास्त फी नाही आहे, जास्त फी नसते ना, म्हणजे नॉमिनल फी असते. 5,000 ते 10,000 रुपये मॅक्झिमम तुम्हाला ते द्यायचे असतात. पुढे तुम्हाला नंतर ॲग्रीमेंटचे वगैरे जे काय असेल, तुम्हाला टायटल सर्च रिपोर्ट काढायचा असेल वगैरे तर ते त्यांचे ॲडव्होकेट त्यांच्या स्टँडर्ड जी कन्सल्टिंग फी आहे तेच घेतात. अशी काय लाखोची फी तुम्हाला ॲडव्होकेटला द्यावी लागत नाही. तुमचं लाखोचं नुकसान करण्यापेक्षा 1,000चं थोडी फी दिली तर ॲडव्होकेटला काय हरकत नाही. बरोबर. पण मग आता हे झालं सर लिगल गोष्टीमध्ये. पण
अनेकदा तर एक इमोशनल पण बॅकग्राऊंड दाखवलं जातं ना, की तुम्ही आत्ताच्या आत्ता बुक करा आणि जर हा बुक नाही केला तर फ्लॅटची जी प्राइसिंग आहे ती एवढी वाढेल किंवा ही जस्ट सुरुवातीच्या 100 जणांसाठी ऑफर आहे. नाही, दिस इज अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. आता आम्ही सुद्धा वापरतो, आम्ही काही म्हणजे वेगळं नाही आहे, आम्ही सुद्धा त्या लाईनला आम्ही सुद्धा ती स्ट्रॅटेजी वापरतो. परंतु कसं आहे, क्लायंटनी आत्ता बुक करा म्हणजे ते आम्हाला बुकिंग करायचं असतं, आम्हाला आमचा सेल करायचा असतो, ठीक आहे. परंतु आम्हाला माहिती असतं की आमचा प्रोजेक्ट किती गॅरंटेड आहे, किती तुम्हाला रिटर्न्स देणार आहे. ते आम्ही आता मी स्वतः वैयक्तिक आमची सेल्स टीमला आम्ही बोलतो, सेल्स जे आहे ते सेल्सच्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या सेल्सच्या स्ट्रॅटेजी फॉलो कराव्याच लागतात. ॲज अ बिल्डर म्हणून करावे लागतात. मार्केटिंग पार्टनर्स जे असतात, चॅनल पार्टनर, ते त्यांच्या स्ट्रॅटेजी. परंतु ह्याच्यामध्ये काय आहे, घेणारा व्यक्ती जो पर्चेसर आहे त्यांना ह्या गोष्टीला बळी पडू नये. कारण रेट काय 1 दिवसात 2 दिवसात वाढत नाही. तुम्हाला 1 दिवसात आज या बुक करा, आजच बुक करा, नाहीतर उद्या रेट वाढेल, असं जरी सेल्सवाल्यांनी जरी तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला 1 दिवसाने तुम्हाला काही जास्त फरक पडत नाही. तुम्हाला किती वेळ लागतो कन्सल्टंटकडे जायला, ॲडव्होकेटकडे जायला? 1 दिवस त्यांचा वेळ काढून घेऊन या. तेवढ्या 1 दिवसासाठी तुम्ही आयुष्यभराचा जो तुम्ही एक तुमचं स्वप्न जे आहे, घर म्हणतो आपण आजकाल, तर ते पूर्ण होण्यासाठी तुम्हाला तेवढा 1-2 दिवस तुम्ही वेळ दिला आणि त्या मार्केटिंगच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत की आजच बुक करा, उद्या रेट वाढेल वगैरे, तर हे सेल्सची स्ट्रॅटेजी आहे. याला तुम्ही बळी पडू नका, कारण ह्याच्यामुळे तुमचं भविष्यात नुकसान होऊ शकतं. बरोबर. आणि जरी एखाद्या बिल्डरचं करत असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्याचा प्रोजेक्ट चांगला असावा. येस, राईट. मग तेच बोलतो ना, आम्हाला गॅरंटी आहे ना, आमचं सगळं लिगल क्लिअर असतं वगैरे. तसं जे पण सेल्स स्ट्रॅटेजी आहे, जे पण बिल्डर बाकीच्यांचे पण असतील, परंतु काही वेळा बऱ्याचदा मार्केटमध्ये आपण बघितले की अशा स्ट्रॅटेजीमुळे लोक अडकलेले आहेत आणि प्रोजेक्ट थांबलेले आहेत. आता आम्ही म्हणजे आमचे सगळे पूर्ण सहकारी जे आहेत आमच्यासोबत, आम्ही जे काम करतो बिल्डर लाईनचे, तर अशामध्ये आता आपण बघितलं की 10 माणसात एक तरी खराब असतो. आम्ही म्हणेन 100 माणसात एक तरी खराब बिल्डर तुम्हाला भेटेल की बाबा नुसत्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरेल. तर त्या तुम्ही ॲज अ ॲडव्होकेट कन्सल्टंट घेऊनच तुम्ही पूर्ण केलेल्या चांगल्या. अशा म्हणजे मार्केटिंग स्ट्रॅटेजीला बळी पडू नये. बरोबर. पण आता मग एक सर्वात महत्त्वाची गोष्ट येते, ज्यावेळी म्हणजे रिअल इस्टेटची गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा सगळ्यात जास्त असतं की जे आपण सुरुवातीला सांगतो ॲज अ बिल्डर की हे गोष्टी मिळतील, ते जिम असेल, इथं हे असतील, हे अमेनिटीज असतील, तर ॲज अ कस्टमर म्हणून आपण कसं प्रिडिक्ट करू शकतो की अरे हा जो बोलतोय तो हा मला देऊ शकतो किंवा ह्याने म्हणजे मिळेलच मला, हे कसं प्रिडिक्ट करणार? ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त बघावं लागेल की त्यांचा जो प्लॅन अप्रुव्हल असतो, जो गव्हर्नमेंट ऑथॉरिटीने प्लॅन सँक्शन केलेला असतो, बरोबर, तर तो सँक्शन प्लॅन तुम्ही चेक करू शकता. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला जिम आहे, स्विमिंग पूल आहे का, ते तुम्हाला तिथे दिसेल. बरोबर. हा सगळ्यात इम्पॉर्टंट जो तुमचा, तुम्ही ॲडव्होकेट जरी नसेल आणि तुम्ही स्वतः एज्युकेटेड आहात, तर तुम्ही प्लॅन तुम्ही चेक करू शकता की आम्हाला ब्ल्यू प्रिंट दाखवा, आम्हाला तुमची CCचा जो प्लॅन आहे, जो अप्रुव्हल झालेला आहे गव्हर्नमेंट ऑथॉरिटीकडून, तो आम्हाला दाखवा. त्याच्यामध्ये जिम कुठे आहे दाखवा. ओके. तो तुम्ही बघू शकता. डायरेक्ट तुम्हाला तिथं कन्सल्टंट सुद्धा आवश्यकता नसेल तुम्हाला तिथे. बरोबर. म्हणजे ते ब्ल्यू प्रिंटमध्ये असेल तेच फिक्स. ब्ल्यू प्रिंटमध्ये आहे ते फिक्स आहे. आणि जरी तुम्हाला एक्स्ट्रा काय तुम्हाला बोललं गेलं असेल तर त्याला बिल्डर म्हणजे असं बांधील नसतो. तुम्हाला ब्ल्यू प्रिंटमध्ये जे आहे त्याला बांधील असतो बिल्डर. ओके. असं का? पण म्हणजे ते त्याला करावंच लागतं का? नाही केलं मग त्याने, किंवा त्याला वाटलं की आता नाही मला ह्यातलं हे ब्ल्यू प्रिंट चेंज करायचं किंवा हे मला नको आहे, तर असं होऊ शकतं का? नाही, तसं कधीच होऊ शकत नाही. कारण ते अप्रुव्हल गव्हर्नमेंट ऑथॉरिटीने दिले असते. त्यांच्या प्लॅनच्या FSI प्रमाणे त्यांच्या आर्किटेक्टनी, RCC कन्सल्टंटनी नंतर अप्रुव्हल्समध्ये गव्हर्नमेंट ऑथॉरिटीकडे जाऊन तिथे अप्रुव्हल्स करून तो प्लॅन फायनल केलेला असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये जर तुम्हाला जिम दिसली असेल तर जिम तुम्हाला 100% असेल. तो प्लॅन रेरामध्ये सुद्धा अप्रुव्हल झालेला असतो. त्यामुळे एक वेळ तुम्ही ह्याच्यामध्ये प्लॅनमध्ये कधीच चेंजेस करू शकत नाही. पण विदाउट प्लॅनमध्ये जे तुम्हाला अनाऊन्स केलं जातं की मी इथं जिम देणार आहे, प्लॅनमध्ये तर जिम नाही आहे, पण त्याला जर अर्थ म्हणजे भेटलं तर तुमचं आहे, नाही भेटलं तर सोडून द्यायचं. हो, बरोबर. मग आता गव्हर्नमेंट अशा बिल्डर्सचं म्हणजे स्वतः देखरेख करते का स्वतःहून की ह्यांनी हे केलंय का,
त्यांनी ते कम्प्लीट केले का, असं काही असतं का? आता ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट डायरेक्टली इन्व्हॉल्व नसतं. आपली रेरा जी आहे ती संस्था आपली आहे, तिथे हायर झालेली आहे. रेरा याच्यावरती आम्हाला 3-3 महिन्याला रिपोर्ट द्यावे लागतात रेराला. ओके. म्हणजे प्लॅननुसार आपलं काम झालेलं आहे का, किती खर्च झाला आहे. ओके. रेराला सर्व इन्फॉर्मेशन 3-3 महिन्याला CA असो, ॲडव्होकेट असो, हे सगळ्यांचे रिपोर्ट्स, आर्किटेक्ट असो, हे सगळ्यांचे रिपोर्ट्स रेराला आम्हाला 3-3 महिन्याला द्यावे लागतात. ओके. त्यामुळे त्यांचे लक्ष असतंच त्याच्यामध्ये. कुठे काय फेलर वाटलं त्यांना, त्या डॉक्युमेंटमध्ये कुठे चुकीची अफरातफर जरी वाटली तरी रेरा तुरंत आम्हाला ते नोटीस पाठवतो. बरोबर. मग चांगलं आहे, म्हणजे एक ऑथॉरिटी आहे जी लक्ष ठेवते आणि कस्टमरच्या साईडने, फक्त तिथे कस्टमरच्याच हातात सगळ्या गोष्टी दिसतात. ऍक्च्युली रेरा आल्यापासून तरी कस्टमरच्या हातात आहेत. अगोदर ठीक आहे बाबा, तुम्ही रेरा यायच्या अगोदर जरा खूप प्रॉब्लेम्स होतात. बरोबर. त्यामुळं रेरा आल्यानंतर खरोखर रेरा हा कस्टमरसाठीच आहे. रेरा हा म्हणजे कस्टमरचे संरक्षण करण्यासाठी आहे. ओके. रेरा अप्रुव्हल देण्यासाठी नाहीये. ओके. अप्रुव्हल गव्हर्नमेंट ऑथॉरिटी देणार. काही वेळा लोक म्हणजे मिक्स करतात की आमचा लिगलचा टायटल प्रॉब्लेम होता, रेरामुळं आम्हाला नुकसान झालं. हे चुकीचं आहे. म्हणजे परचेसरनी पण समजून घेतलं पाहिजे की लिगल जे आहे, जे लिगल आल्यानंतर रेराला आपण पेपर जमा करतो. म्हणजे टायटल सर्च रिपोर्ट वगैरे लिगलची तुमची CC आल्यानंतर आपण रेराला जमा करतो. रेरा फक्त कस्टमर संरक्षणसाठी आहे. ओके. बरोबर. आणि मग हे अनेकदा कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया ह्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, तर अनेक जणांना माहिती नसते की हे काय आहे, आणि मग लोक त्यावर जसे त्यावर विश्वास ठेवतात. तर थोडं आपल्या ऑडियन्स सांगू शकता का की हे नक्की गोष्टी काय असतात आणि कसं तुम्ही त्याचं लक्ष ठेवून काम केलं पाहिजे ॲज अ कस्टमर? आता कसं आहे, सुपर बिल्डअप एरिया म्हणजे काय आहे? सुपर बिल्डअप एरिया तुम्हाला सांगितलं जातं. सुपर बिल्डअप एरिया म्हणजे पूर्ण तुमचा जे ॲमेनिटीजचा पार्ट आहे, स्टेअर केस आहे, हे सर्व जे अदर एरियाज पकडून तो सुपर बिल्डअप एरिया केला जातो. ह्याच्यामध्ये जो ॲक्च्युअल कार्पेट असतो, जो रेरा कार्पेट आपण म्हणतो, तो फक्त वॉलच्या आतमधला पूर्ण, म्हणजे तुमची आता हॉलची भिंत आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्लॅनमध्ये दाखवले 9x13, तर तो 9x13चा हॉल असतो. ओके. फॉर एक्झाम्पल किचन आहे, 6x8चं किचन आहे, तो 6x8, आणि तुमचा बेडरूम आहे समजा एक 10x11चा बेडरूम आहे, आणि टॉयलेट बाथरूम जे काही सायझेस आहेत, हे आतील जो आहे चटई, जिथेपर्यंत आपण चटई टाकू शकतो, ओके, म्हणजे कार्पेट हंतरू शकतो, तिथपर्यंतचा जो एरिया असतो तो ऍक्च्युअल कार्पेट असतो. ओके. आणि जो बिल्डअप एरिया जो बोलतो आपण, बिल्डअप एरिया काय असतो, तर बिल्डअप एरिया जी वॉल पकडून असतो आपला, म्हणजे 4-4, 6-6 इंचाच्या वॉल जे असतात ना, कसं आहे पूर्ण आता स्क्वेअरमध्ये असेल तर त्याच्यामध्ये जे वॉल्स येतात, टॉयलेट बाथरूमच्या वॉल्स येतात, त्या सगळ्या वॉल पकडून असतो तो बिल्डअप एरिया असतो. आणि सुपर बिल्डअप एरिया जे तुम्हाला सांगितले की बाबा पूर्ण ॲमेनिटीज, स्टेअर केस, लिफ्ट ह्याचा पकडून जो असतो तो सुपर बिल्डअप एरिया असतो. ओके. म्हणजे ओव्हरऑल जो एरिया असतो तो सुपर बिल्डअप असतो. बेसिकली रेरा आल्यापासून जर तुम्ही बघाल तर आपल्याला कार्पेटवरतीच सेल होताना दिसतो. जो कार्पेटचा जो एरिया आहे त्याच्यावरतीच तुम्हाला ॲग्रीमेंटमध्ये पण तोच मेन्शन असतो. पहिला बिल्डअप एरिया सुद्धा ॲग्रीमेंटमध्ये येत होता, मेन्शन होत होता. ओके. हां, बऱ्याच परचेसरना माहीत नसेल, जे नवीन परचेसर आहेत, तर पहिला बिल्डअप एरिया सुद्धा रेराच्या अगोदर ॲग्रीमेंटमध्ये असायचं. ओके. बरोबर. त्यामुळं हा जो मिक्सिंग आहे हा परचेसरनी लक्षात घेतला पाहिजे की आपण घर घेताना जो ॲक्च्युअल कार्पेट किती आहे तोच तुम्हाला मिळणार आहे. ओके. तुम्ही जर बघाल तर तुम्हाला सेलेबलवरती कॉस्ट वगैरे दिली तर तुम्ही कम्पेअर करताना तुम्ही कार्पेटवरती कम्पेअर करा. ओके. मला जी एखाद्या फ्लॅटची किंमत समजा 40 लाख रुपये सांगितलेली आहे, तर 40 लाखाचा कार्पेट एरिया किती येतोय ओके, तो तुम्ही बघायला लागेल तुम्हाला. ओके. तुम्हाला सेलेबल एरिया बघून उपयोग नाही. ओके. कारण मार्केटिंग स्ट्रॅटेजी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बाबा 750चा जरी एरिया असला आणि जरी तो तुम्ही काय ते अदर ॲमेनिटीचा एरिया काउंट करत बसत नाही, स्टेअर केस तुम्ही काउंट काय करता, तुमचा फ्लॅट एरिया. एखादा म्हणजे परचेसर व्यवस्थित कन्सल्टिंग वगैरे जरी घेऊन आला तरी तो कन्सल्टंट जो RCC घेऊन आला किंवा आर्किटेक्ट जरी घेऊन आला एखाद्याला चेक करायचा असेल तर तो फ्लॅटचाच एरिया बघतो. हो.
तो पूर्ण स्टेअर केसचा amenities काय काय जे आहेत मार्केटिंग चॅनल स्ट्रॅटेजीमध्ये कधी कधी तुम्हाला एरिया जास्त झाला तर तो सेलेबरवरती जास्त झाला, पण कार्पेटवरती जर ए आणि बीचा जर सेमच एरिया असेल तर तुम्हाला असं वाटणं की मला हा मोठा एरिया मिळतोय, ए ने मोठा एरिया दिला 700चा आणि हा 750चा आहे, हा मी नाही घेणार. तुम्ही दोघांचा कार्पेट एरिया कम्पेअर करा. तुम्ही तिथे कधीच कुठे चुकीची पाऊल उचलणार नाही. तुम्हाला प्रॉपर एरिया जो आहे तो तुम्हाला भेटेल. बरोबर. तुम्ही ऑल पॅकेजची जी कॉस्ट येते आणि कार्पेट एरिया ह्या 2 गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील. बरोबर आहे. नाहीतर लोकांची गल्लत व्हायची की फक्त नंबर मोठे दिसतात म्हणून नंबर मोठे दिसतात म्हणून कधीच फ्लॅट तुम्ही घेऊ नका, कारण तुमचं ते ड्रीम होम असतं. बरोबर. आणि उद्या तुम्हाला गिल्टी नको वाटायला किंवा एवढा मी मोठा एरिया घेतला होता, उद्या तुमचा तो वाद होण्याचा पण चान्सेस असतात. बरोबर. आणि ह्यामध्ये पार्किंगचा पण विषय होतो का? म्हणजे पार्किंगचं बरेच वेळा असतं की आधी सांगितलं होतं की मिळेल, मग नंतर सांगतं की नाही मिळणार, की एवढीच गाडी मावेल किंवा असं काय काय विषय होतात. मग त्याचा काय प्रॉब्लेम होतो तुम्ही बघितलं का? पार्किंगचं म्हणाल तर ह्याच्यामध्ये मेन जो तुम्ही फ्लॅट घेत असताना तुम्हाला पहिले तर गोष्ट चेक करायची असते की आपल्याला ह्या फ्लॅटमध्ये पार्किंग आहे का. ओके. आता रेराच्या अगोदर जे पार्किंग वगैरे रजिस्टर ॲग्रीमेंटमध्ये येत नव्हतं, लेटर हेडवरती यायचं फक्त बिल्डरच्या. ओके. परंतु जे तुम्हाला पुन्हा सांगतो, म्हणजे एकूण एक जे फ्लॅटचं जर कॉन्सेप्ट आला तर रेराचा विषय येतो. तर पार्किंग म्हणाल तर जे अप्रुव्हल्समध्ये जे आहे, जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जो UDCPR जो 2020ला डिसेंबर 2020ला जो काढलेला आहे, तर त्याच्यामध्ये पार्किंगच्या संदर्भात पूर्ण प्रॉपर जे आहे की आर्किटेक्टला गायडन्स दिलेला आहे. जे आर्किटेक्ट असतात तर ते समजा 100 मीटरचा प्लॉट आहे किंवा 1000 मीटरचा प्लॉट आहे, तर त्या 1000 मीटरला तुम्हाला पार्किंग स्पेस किती द्यायचा आहे तो गव्हर्नमेंटने स्ट्रिक्टली त्याच्यामध्ये नोंद केलेला आहे. ओके. UDCPR जो केलेला आहे. तर त्यामुळे ज्या 1000 मीटरला जेवढे पार्किंग एक 60% किंवा जे काय 65% स्टिल्ट पार्किंग जो बोलतो आपण, कॉमन जो पार्किंग तो नाही बोलत मी, स्टिल्ट पार्किंग जो गव्हर्नमेंटने ठरवून दिलेला आहे त्यानुसारच तिथं मुख्यतः पार्किंग अप्रुव्हल मिळते. ओके. विषय राहतो जी क्लायंटचा. त्याच्यामध्ये कसं आहे, पार्किंग काही 100% मिळत नाही. ओके. काही ठिकाणी 100% मिळतं, परंतु सिटीसारख्या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर बघितलं तर त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे पॉईंट्स आहेत की एखाद्या ठिकाणी हाईट मिळत नाही बिल्डिंगला. बिल्डरला वाटतं की बाबा मी 100% पार्किंग द्यावं, पण बिल्डरचं जे FSI जो मिळालेला असतो, जो बांधकाम बिल्डरला करायला जो गव्हर्नमेंटने अप्रुव्हल दिलेला असतो, तो FSI त्याला हाईट नसल्यामुळे वरती बिल्डिंग नेता येत नाही. ओके. पार्किंग जरी 100% म्हणलं, चला पार्किंग 100% देऊया, 5 फ्लोअरचं पूर्ण पार्किंगच करूया आणि तिथून पुढे वरती माझा FSI यूज करूया. तर हे जिथं हाईटचं रिस्ट्रिक्शन नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला 100% पार्किंग देऊ शकता आणि प्रत्येक बिल्डरनं दिलं पाहिजे असं म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे. परंतु काही ठिकाणी जर समजा देत नसतील तरी जे काय आहे रेरानुसार किंवा DCPR तो पार्किंग देतातच. ओके. मग तेच बोललो मी, जाणून आपल्याला जाणून बुजून बिल्डर पार्किंग पूर्ण 100% देत नाहीच नाही. गव्हर्नमेंटच्या रूल्सप्रमाणे बिल्डर पार्किंग जे आहे अप्रुव्हल्समध्ये त्यानुसार घेतात. आणि ओपन पार्किंग नंतर ते पण बाकीचं असतं, शिल्लक राहिलेलंच असतं. ओके. जे आपण स्पेस सुटलेला असतो बिल्डिंगचा, गेटच्या साईडचा वगैरे, पाठीमागचा वगैरे, प्रत्येक प्लॉटच्या एरियानुसार ते पार्किंग राहतच तिथं. बरोबर. मग याच्यामध्ये तुम्ही जर बघाल ना तर जे क्लायंट परचेस करताना त्याच्यामध्ये पार्किंग बिल्डरला पहिलंच विचारायचं. ओके. तुम्हाला देतो बोलला ना, सेल्सवाले बोलले देतो. आता बिल्डर डायरेक्टली तर क्लायंटशी कनेक्ट नसतात. बरोबर. सेल्स पर्सन असतो, सेल्स पर्सन देतो बोलला तर तुम्ही तो ॲग्रीमेंटमध्ये पॉईंट टाकून घ्या. ओके. तुम्हाला जर देतो म्हटलं, तुम्ही तिथे गलती करू नका की चुकी करू नका की पार्किंग देतात बिल्डर पार्किंग देतात. तुम्ही तिथे ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन करून घ्या की मला पार्किंग तुम्ही दिलेलं आहे. मग त्याचे अप्रुव्हल्समधलं पार्किंग असतं ते तुम्हाला मिळतं. ओके. त्यामुळे पुढे जाऊन जे पोझिशनचा ताबा घेता तुम्ही त्यावेळेस तिथं पार्किंगचा तुम्हाला प्रॉब्लेम नाही. त्याच वेळी तुम्हाला क्लिअर होतं. बरोबर. हां, जर एखादा हॉनेस्टली सेल्स पर्सन जर तुम्हाला सांगत असेल की सर तुम्हाला इथे तुमच्या फ्लॅटला पार्किंग नाही आहे, तर ते तुम्हाला तिथं त्यावेळेस ॲक्सेप्ट असेल तर फ्लॅट घ्या. बरोबर.
किती पार्किंग आहेत, किती अप्रुव्हल्स आहेत, किती फ्लॅट्स आहेत, तुम्ही विचारा ना तुम्ही ते सेल्सवाल्यांना, हम्म. ते तुम्हाला सांगतील. बरोबर. आणि तुम्हाला जर चुकीची त्यांनी काय माहिती दिली तर तुम्ही ते जसं परत आणखीन आलं अप्रुव्हल प्लॅनमध्ये तुम्ही बघा पार्किंग अप्रुव्हल प्लॅनमध्ये किती पार्किंग बरोबर. आहे. बरोबर. तर तुम्हाला मग ॲडव्होकेट सुद्धा हायर करायची गरज नाही. तुम्ही त्या ह्याच्यामध्ये बघा पार्किंग किती आहेत. बरोबर. 100 फ्लॅट आहेत, 60 पार्किंग आहेत. 60 पार्किंगमध्ये तुम्ही पार्किंग तुम्हाला भेटत असेल तर घ्या तुम्ही तिथं. बरोबर. असं आहे. मग असं काही टेक्निक वापरतात का जेव्हा सेल्स करताना किंवा पार्किंगच्या बाबतीत? टेक्निक म्हणजे आता आजकाल तेच बोलतो की रेरा आल्यापासून जे आहे ते असे आपण खोटं पार्किंग देतो म्हणून सांगून काही उपयोग नाही. आणि आता आजकाल ॲक्च्युली पहिलं ते होत होतं, परंतु आता सध्या तरी पार्किंगच्या बाबतीत तर होत नाही. असं आहे की पार्किंग देतो आणि परत दिलं नाही, हे सध्या तरी होत नाही. पहिलं बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. पहिल्या झालेल्या आहेत. मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये सुद्धा तुम्ही म्हणताय ना, जे झालेले आहेत. पार्किंग आहे सर अवेलेबल, कुठं पण गाडी लावा, तुम्हाला गाडी लावायला मिळेल, पार्किंग अवेलेबल आहे. परंतु फिक्स पार्किंग देतो वगैरे. परंतु रेरा आल्यापासून ज्या ह्या गोष्टी आहेत ना पार्किंगच्या, ह्याची मार्केटिंग सेल्सवाला सुद्धा बोलू शकत नाही, एवढं स्ट्रिक्ट झालेलं आहे. बरोबर. पार्किंगच्या बाबतीत आता सर्वात महत्त्वाची गोष्ट येते सर की पोझिशन, की अनेकदा आपण बघतो की पोझिशन डिले होतं. तर त्या डिले होण्यामागचं ॲज अ बिल्डर तुम्हाला काय वाटतं की काय कारणं असतात जी कस्टमरला माहीत असायला पाहिजेत? पोझिशन डिले होण्यामागे तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये कधी कधी बिल्डरचा सुद्धा हात असतो. ओके. हां, असं आम्ही नाही म्हणणार की बाबा बिल्डरचा हात. बिल्डरचं म्हणजे कशामुळं, समजा एखाद्या बिल्डरची फायनान्शियल कंडिशन क्रॅशेस झाले तर त्याच्यामध्ये त्याचं काम स्लो होतं किंवा थांबतं सुद्धा. ओके. ह्याच्यामुळं बिल्डरचं पोझिशन लेट होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणाल तर बिल्डरकडे पैसे असून पण जर सप्लाय जर मिळालं नाही, रेती, खडी, सिमेंट अशा सप्लाय जर मिळालं नाही तरी पण डिले होतं ना. ओके. त्यामुळे सुद्धा डिले होऊ शकतं. बिल्डरकडे पैसे असून पण तो माल आणू शकत नाही, त्यामुळे सुद्धा लेट होऊ शकतं पोझिशन. बरोबर. कधी कधी ह्याच्यामध्ये काय होतं की एखादा गव्हर्नमेंटने काही नवीन रूल्स काढला. फॉर एक्झाम्पल आता तुमचा समजा मुंबईमध्ये तुम्ही जर बघाल किंवा पुण्यामध्ये सुद्धा पकडा, समजा मेट्रो सिटीमध्ये जर समजा काम चालू आहे आणि तिथे काय AQIचा जर प्रॉब्लेम झाला, प्रदूषण जास्त झालं तिथलं. असं नाही की आता प्रत्येक वेळेस बघितलं आपण त्या विषयावर नंतर बोलू, आपण प्रदूषणचा एक विषयावरती बोलू आपण. बरोबर. हां, तर नवीन नवीन नियम जे काय जर आले तर त्याच्यामध्ये जर बिल्डरला तुरंत ते अप्लाय करायला जर सांगितले ऑथॉरिटीने, गव्हर्नमेंटनी, तर तिथे सुद्धा त्या अप्रुव्हल्स घ्यायला बिल्डरला लेट होतं. ओके. त्या कारणाने सुद्धा पोझिशन लेट होतात. मग कस्टमरने इथं कसं बघायला पाहिजे, म्हणजे इथं कोण प्रीड कर, म्हणजे आपण कसं प्रीड करणार की याच्या फायनान्शियल प्रॉब्लेम चालू आहे की नाही चालू आहे, किंवा हा काम नीट करतोय की नाही करतोय, किंवा मग आपण कसं वॉच ठेवायला पाहिजे, एक म्हणतो ना की सुपरवायझर सारखं, की काय चालू आहे असं असं काय करू शकतो कस्टमर? आता ही जी आहे ती तुम्हाला एक्स्ट्रा वेळ देण्याची तुमचं एक कामच म्हणावं लागेल. ओके. जर तुम्हाला हे काम नको असेल तर तुम्ही प्रॉपर बिल्डर निवडा. ओके. जो तुम्हाला महिन्यातनं एकदा व्हॉट्सअपला मेसेज करेल किंवा 15 दिवसातनं तुम्हाला कन्स्ट्रक्शन साईटचं अपडेट देईल. ओके. तुम्हाला पण समजेल की बाबा आपल्या मोबाईलवर आले, बाबा 15 दिवसात एवढं काम झालं, ओके. 1 महिन्यात एवढं काम झालं. म्हणजे पहिलं तर म्हणेन की तुम्हाला ह्या गोष्टी पुढच्या जर टाळायच्या असतात, तुमचा वेळ जर टाळायचा म्हणजे द्यायचा नसला जास्त, तर तुम्ही बिल्डर निवडताना चांगला बिल्डर निवडा की बाबा त्यांनी भरपूर कामं केलेली असतील किंवा तो टाईम कमिटमेंट जो आहे तो प्रॉपर असेल. बरोबर. जरी जुना जरी असला आणि त्याचा जरी प्रॉब्लेम होऊ शकतो ना, असं काही नाही. मोठा बिल्डर आहे, ब्रँड आहे आणि त्याचं फायनान्शियल क्रॅशेस होऊ शकत नाहीत, त्याचे सुद्धा होऊ शकतात. हो, होऊ शकतात ना. परंतु एक जर तुम्हाला जो अलर्ट जो आहे तो की तुम्हाला स्वतः जाऊन तिथं तुम्ही लक्ष तर ठेवू शकता, तो तर एक ऑप्शन आहे तुम्हाला. तुम्ही आठवड्याला एकदा साईट व्हिजिट करा. बरोबर. तुम्हाला ते पॉसिबल नाही, तुम्ही 15 दिवसाला साईट व्हिजिट करा, महिन्याला साईट व्हिजिट करा. त्यापेक्षा तुम्ही सरळ असा बिल्डर निवडा की तो तुम्हाला 15 दिवसाला, महिन्याला तुमच्या मोबाईलवरती कन्स्ट्रक्शन अपडेट पाठवेल. ओके. हा झाला तुमचा कन्स्ट्रक्शनचा पार्ट. बरोबर. की पोझिशन लेट होऊ नये म्हणून तुम्ही का होते किंवा ते टाळण्यासाठी म्हणाल तर टाळण्यासाठी तुम्हाला
त्याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला सांगितलं की कधी पण काय पण होऊ शकतं. हो. आपण किती जरी लक्ष ठेवलं आणि काय जरी झालं तर कधी पण काय पण होऊ शकतं. ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर तुम्हाला पोझिशनच्या वेळेस जी तुम्हाला डेट दिलेली असते, हम्म. तर त्या डेटवर तुम्हाला पोझिशन मिळण्यासाठी बिल्डरची पूर्व हिस्ट्री बघा. ओके. अगोदरच्या बिल्डिंगला व्हिजिट करा, तिथले क्लायंटला भेटा, परचेसर, बरोबर. त्यांना विचारा, सर तुम्हाला सांगितलं त्या टायमात मिळालंय का? हां, लय राहिलं 1-2 ते 3 बिल्डिंग भेटा तुम्ही ते पूर्वी केलेल्या. तेवढं तर तुम्ही करू शकता. तुमचा पुढचा टाइम वाचवायचा असेल तर. तिथून तुमचा रिस्पॉन्स जर पॉझिटिव्ह आला तर तुम्ही त्या बिल्डरच्या प्रोजेक्टमध्ये घर घ्या. किंवा हा टाइमली बिल्डर देतो आणि टाइमली पूर्ण करतो, आपल्याला काय हरकत नाही आपण बुकिंग करायला. बरोबर. आणि दुसरा विषय राहतो की तुम्ही पोझिशन आधीमध्ये काय तकलीफ नाही आली पाहिजे, त्यासाठी तुम्ही तर लिगल चेक केलेलं असतं. लिगल चेक केलं, लिगल क्लिअर असतं म्हणून तुम्ही तो एक फ्लॅट तुम्ही तिथं परचेस केलेला असतो. बरोबर. मग त्याच्यामध्ये तिथं समजा लिगल ॲडव्होकेटला पण विचारा तुमच्या की काम चालू असताना ह्याच्यामध्ये काय मॅटर होऊ शकतो का? ओके. ह्याच्यामध्ये काय लिगली लँडच्या लिगलचा काय प्रॉब्लेम येऊ शकतो, तो तुम्ही ॲडव्होकेटला विचारा. म्हणजे तिथं तो ॲडव्होकेटचा सल्ला घ्या. तो तुम्हाला पटला तर तुम्ही तिथं फ्लॅट घ्या. ॲडव्होकेट सांगेल की बाबा असं असं येऊ शकतो किंवा काही येऊ शकत नाही, किंवा जरी आला तरी त्याला काय एवढा प्रॉब्लेम नाही येणार, छोटासा येईल. बरोबर. मोठा येऊ शकतो तर मग घेऊच नका ना. ॲडव्होकेट बोला की नाही ह्याच्यात मेजर प्रॉब्लेम येऊ शकतो, मग नका घेऊ मग. बरोबर. आणि मग सर मग तुम्ही जे प्रदूषणाबद्दल सांगा होता, तर तो काय कन्सेप्ट होता, म्हणजे तुम्ही सांगणार होता आपल्या लोकांना? हां, प्रदूषण म्हणजे आता डिले प्रोजेक्ट का होतात तुम्ही ते विचारलं बिल्डरचे. तर जसं बोललो की गव्हर्नमेंटने काय रूल्स लावला, आता AQI वाढला मुंबईमधला. तुम्ही बघता की जेवढी पण मुंबईमध्ये बिल्डरची कामं चालू आहेत त्यांना बिल्डरांना म्हणजे फाईन लावला. प्रदूषण हे काय फक्त कन्स्ट्रक्शनमुळे होत नाही. ओके. आणि बऱ्याचदा आपण बघितलंय न्यूजला वगैरे, AQI वाढला की बिल्डरला फाईन लावला. कधी तुम्ही बघितलंय की बाबा आपल्या 15 वर्षाच्या जुन्या गाड्या आहेत त्या बंद केल्यात, त्यांच्यामुळे प्रदूषण होतंय, त्यांना कधी फाईन लावलेला बघितलं तुम्ही? म्हणजे आता मी बिल्डर आहे म्हणून बोलतोय असं नाही, पण अशा फाईन लावला किंवा काय नवीन त्यांनी रूल्स अप्लाय करायला सांगितलं बिल्डरला. आपला विषय पोझिशनचा चाललाय, तिथं काय नवीन बाबा रूल्स लावला की बाबा चला तुम्ही ते जाळी मारलेली अजून डबल जाळी मारा फॉर एक्झाम्पल, किंवा अजून दुसरा काय रूल्स लावला त्यांनी, किंवा पूर्ण बिल्डिंग धुवून काढायला सांगितली. ओके. एक एक्झाम्पल देतोय आपण. तर कमीत कमी तिथं 10 दिवस 15 दिवस तरी जातात मोठ्या बिल्डिंग्स. म्हणजे तिथं सुद्धा टाइम जातो ना. तर त्याच्यामुळे बिल्डरचा प्रॉब्लेम नसतो तिथं की गव्हर्नमेंटने आपल्यावरती लादलंय जे काय रूल्समध्ये, बिल्डर तर फॉलो करायला तयारच असतात. पण त्याच्यामध्ये वेळ जातो ना, तिथे सुद्धा डिले होऊ शकतात प्रोजेक्ट. बरोबर. मग असं गव्हर्नमेंट काय नाही करत की हे रूल त्यालाच लागू होतील जो ह्याच्या पुढे कन्स्ट्रक्शन कराल किंवा ह्याच्या पुढे जो काम कराल? मग तेच ॲक्च्युली आता आपण इंडियामध्ये बघाल ना, तर आपल्या ह्याच्यामध्ये जशी सिच्युएशन असेल त्याप्रमाणे रूल तयार होतात. प्रॉपर स्ट्रिक्टली रूल जर तुम्ही पहिल्यापासून लावले, जसे तुम्ही सिंगापूरला बघा, दुबईमध्ये बघा, ज्या आपल्या इंटरनॅशनल तिथे सुद्धा आपली एशियन लोक राहतात, आपली इंडियातले लोक राहतात, त्यांना सुद्धा तुम्ही बघू शकता, त्यांचे रिव्ह्यूज घेऊ शकता, विचारा त्यांना. एकदा तुमचं काम चालू कन्स्ट्रक्शनचं जर चालू झालं ना, ते फुल फ्लेजमध्ये चालतं. आधीमध्ये कुठला रूल्स येत नाही, फुल फ्लेजमध्ये कम्प्लीट पण होतं. ओके. तिथे कुठला मग तुमचा अदर रूल्स तिथे आधीमध्ये अप्लाय होत नाही. तुम्ही पहिल्यापासून इथे स्ट्रिक्टली करा रूल, तोच रूल ठेवा तुम्ही. राहिला बिल्डरमुळे प्रदूषण होतंय आणि त्यांना फाईन लावला, म्हणजे हे चुकीचं आहे ना. म्हणजे असं मला वाटतं ॲज अ बिल्डर म्हणून. तुम्ही मग ते मोटरवाल्यांना पण लावा ज्यांचे धूर निघतात. आता आपल्या गव्हर्नमेंट बसेस पण आहेत काय काय, त्यातून धूर निघतात, त्यांना का लावत नाही फाईन? मग त्यांच्यामुळे किंवा वाढत नाही का मुंबईचा किंवा मेट्रो सिटीचा? बरोबर, तिथं आहेच. पण मग आपल्याकडे तसंच होतं ना, जसं तुम्ही म्हटलात की मध्ये आल्यावर नंतर कोणालाही प्रॉब्लेम होईल. सगळ्या गोष्टी प्रोजेक्ट आधीही जर असतील तर काय प्रॉब्लेम वाटत नाही. किंवा आता आम्ही पण ज्या डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात आहोत तिथे पण तसंच असतं की तुम्ही काही सांगायचे ते व्हिडिओ एडिटच्या आधी सांगा. झाल्यानंतर तुम्ही सांगाल की आता हे मधले पार्ट डिलीट करून इकडे टाक तिकडे कर, तर मग ते प्रॉब्लेम होतो, कारण अख्खा प्रोजेक्ट तयार झालेला असतो. येस. आणि मध्ये कसं घुसणार मग.
मग तेच तिथं आहे. ते एडिटरची किंवा त्या एजन्सीची चुकी नाहीये, ते कस्टमरची चुकी आहे की जो रूल लावतो त्याची चुकी आहे, की ते असं मध्ये येऊन तुम्ही सांगू शकत नाही. काय सांगायचं ते आधीच सांगा. आधीच सांगा. म्हणजे आमच्या ह्याच्यात पण म्हणजे तुमचं जे सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये पण तसंच आहे, की बाबा तुम्ही एक वेळ झाल्यानंतर तुम्ही सांगू नका, अगोदरच सांगा. बरोबर. तसंच आमचं पण म्हणजे माझं वैयक्तिक म्हणणं तेच आहे, की तुम्ही रूल लावायचा आहे ना, तो सुरुवातीपासून स्ट्रिक्टली रूल लावा. जेणेकरून पुढे कुठे प्रॉब्लेम कारण नाही. त्यानुसार प्लॅन असतात ना सगळे. हो. आणि आपण त्या एस्टिमेट टाइम त्यानुसार काढतो की ह्याला Yes. पूर्ण आमचं फायनान्स बिल्डरचं पूर्ण फायनान्शियल शेड्यूल असतं. ते शेड्यूल लेट करून बिल्डरचं बिघडतं. पोझिशन लेट झालं ना, बिल्डरचं फायनान्शियल शेड्यूल बिघडतं. ओके. असं नाही की कस्टमरला ताबा लेट मिळतो, पण ह्याच्यामध्ये बिल्डरचं सुद्धा पूर्ण फायनान्शियल क्रॅशेस होतात लेट प्रोजेक्ट झालं तर. ओके. तुम्ही जर बघाल की करोडो रुपये प्रोजेक्टमध्ये बिल्डर्स लोक लावतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेट जरी तुम्ही इंटरेस्ट जरी केला तर 1 महिना जरी दिला तर लाखोचा इंटरेस्ट बिल्डरला लागलेला असतो. बिल्डर सुद्धा आजकाल परवडत नाही आहे की लेट ताबा द्यावा वगैरे. टाइमली पोझिशन द्यावंच लागतं आणि त्यामुळे त्याचं सुद्धा प्रॉफिट वाढतं. म्हणजे ते मायनस इंटरेस्ट होण्यापेक्षा इथं तुमचं बरोबर होऊन जातो ना. पण आपल्या इथं ते मला दरवेळीच म्हणजे एक आता जोकच येतात त्याच्यावर की रस्ता बांधल्यानंतर लक्षात येतं की पाईपलाईन टाकायची होती. तेच आहे ना, मग ते पहिल्यापासून जर आपण स्ट्रिक्टली आणि आपल्या म्हणजे जनतेने सुद्धा रूल पाळायला पाहिजेत. ओके. आता हे जे म्हणतो आपण की कायदे जे केलेले आहेत, कायदा आहेत ना, किती कायदे आहेत. आता आपण कन्स्ट्रक्शन संदर्भात बोलतोय. कन्स्ट्रक्शनचा कायदा स्ट्रिक्टली करा, पहिल्यापासून करा, आधीमध्ये चेंजेस करू नका. पूर्ण कंप्लीट प्रोजेक्ट झाला पाहिजे. AQI वाढला म्हणून बिल्डरला जबाबदार धरू नका, सगळ्यांना जबाबदार धरा, ज्यांच्यामुळे प्रदूषण होते. बरोबर. दुसरं तुम्ही आता काय बोलला की रोडचं काय? रोड बांधल्यानंतर लक्षात येतं की पाईपलाईन टाकायचे. हां, मग असे जे प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप वगैरे प्रॉपर जे आहे, ते सुरुवातीपासून जर गव्हर्नमेंटनी लक्ष दिलं, तर त्याच्यामध्ये पुढे जाऊन कोणालाच प्रॉब्लेम येऊ शकत नाही. तो तर तुमचा एक्झाम्पल झाला तुमचा. आमच्या बाबतीत पण तसंच आहे ना. ते बरोबर आहे. मग आता बरेच जण पण रेडी पोझिशन पण सांगतात ना, म्हणजे हे जाऊ द्या, हे सगळं कन्स्ट्रक्शनचा आपण बाजूला ठेवू. कन्स्ट्रक्शन बाजूला, रेडी पोझिशन फ्लॅट आहे. पण तो रेडी पोझिशन खरंच रेडी पोझिशन असतो का? म्हणजे तो दिसायला सगळ्यात रेडी आहे, पण ऑन डॉक्युमेंट रेडी नाही, असं पण होतं का? रेडी पोझिशन फ्लॅट असेल तर त्याच्यामध्ये OC आले का बघा, तुमचे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट. तुम्हाला राहण्यासाठी परवानगी गव्हर्नमेंट अथॉरिटीने दिली आहे का बघा. रेडी दिसतोय म्हणून तुम्ही तिथं जाऊन राहाल तर तो प्रॉपर रेडी नसतो. OC बघणे महत्त्वाचं आहे. ओके. पाणी कनेक्शन जोडलेलं आहे का? म्हणजे OC आल्याशिवाय पाणी कनेक्शन मिळत नाही. ओके. कारण OC असेल राहण्याची परवानगी तर ते आपल्याला पाणी कनेक्शन देतात. ओके. नुसतं बिल्डिंग रेडी आहे दिसण्यावर जाऊ नका. रेडी आहे बिल्डिंग दिसण्यावर जाऊ नका. बरोबर. मग तरी पण लोक अशी का फसतात? मग जर पाणी कनेक्शन तर साधी गोष्ट ना की आली नाहीये, नाही जायला पाहिजे आपण, पण तरी लोक कशी काय फसतात मग? ॲक्च्युली तेच आहे. आता आपल्याला काय वाटतं, चला आता आपल्याला राहायचं आहे, फ्लॅटमध्ये जाऊन राहायचं आहे आणि माझा EMI चालू आहे आणि मला राहायचं आहे, येईल पाणी थोड्या दिवसांनी. आता नाही ना, येईल थोड्या दिवसांनी, थोडं 1 महिनाभर ॲडजस्ट करू. तर त्याच्यामध्ये राहायला जातात, थोडीफार ॲडजस्टमेंट करतात पाण्याचं. तर ह्याचे फसण्यासाठी, आता फसू नये यासाठी म्हणजे माहिती असून पण जातात. म्हणजे फसू नये यासाठी तुम्ही पहिलं वॉटर कनेक्शनचं सर्टिफिकेट मिळतं, ते सर्टिफिकेट बघा की सर्टिफिकेट आहे का. आणि OCचं जसं तुम्हाला तेच शेवटी मिळून फिरून तिथंच येतो. आणि राहायला गेल्यानंतर मग ते तुमची सगळी ॲडजस्टमेंट करावी लागते तुम्हाला. लाईटची ॲडजस्टमेंट, पाण्याची ॲडजस्टमेंट, यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो. पर्सनली जर तुम्ही बघाल तर म्हणजे प्रत्येकाला त्रास होणारच आहे ना. पाणी कमी आलं किंवा आलंच नाही एखाद्या दिवशी, तर ते म्हणजे स्वतःच म्हणजे आपण बोलतो ना, आपण स्वतःच्या पायावर कोरडा मारून घेतल्यागत ते झाल्यासारखं होतं ना. पहिल्या सुरुवातीला काय वाटत नाही, पण जसं दिवस जातील, जर समजा कनेक्शन आलंच नाही, लेट आलं, भरपूर वेळ गेला, तिथं आपल्याला नाहक त्रास सहन करावा लागतो ग्राहकांना या बाबतीत. बरोबर. गडबड EMI चालू आहे म्हणून जातात राहायला, बरोबर. तिथे त्रास सहन करावाच लागतो. कारण मग गव्हर्नमेंटचं समजा एखादा साहेबच आजारी पडला आणि 15 दिवस सुट्टीवर गेला नाही, सुट्टीवर गेला 15 दिवस आणि तिथे साईन करायलाच नाही, तर बिल्डरने सांगून किंवा जे रेडी असून सुद्धा त्याचा काय उपयोग राहत नाही ना. बरोबर. आणि मग आता हे सगळ्या गोष्टी झाल्या आपल्या, पण आता घर घ्यायचं असेल तर
कॅशमध्ये तर बरेच जण नाहीच म्हणजे घेत, लोक सगळे लोनच करतात. हो. मग होम लोन जर अप्रूव्ह झालंय, म्हणजे आता बँकेने पैसे दिलेत, त्यांनी सगळे डॉक्युमेंट आपण बघितलेत आपले, तर होम लोन अप्रूव्ह झालंय म्हणून आपला फ्लॅट किंवा आपली जी जागा घेतोय ती सगळे लिगल क्लिअर आहे असा समज असणं बरोबर आहे का? होम लोन अप्रुव्हल ह्याच्यामध्ये तुम्ही हे पण बघू शकता की कुठल्या बँकेतनं अप्रुव्हल झाले. ओके. तुमच्या नॅशनल बँकेतनं झाले, सहकारी बँकेतनं झाले, का प्रायव्हेट फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत आपल्या भरपूर, त्याच्यातून झाले. याच्यामध्ये गव्हर्नमेंट बँक आहे, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, नॅशनल बँक आहेत आपल्या, IDBI, HDFC वगैरे. तर याच्यामधून जर झालं तर ह्या बँका काय करतात की तुमची पूर्ण मास्टर बिल्डरची किंवा जे आपल्या रिसेल फ्लॅट असेल तर ते पूर्ण मास्टर फाईल व्हेरीफाय करूनच ते अप्रुव्हल्स देतात. बरोबर. विदाउट एखादे पेज वगैरे, एखादं पेज जरी मिसिंग असलं किंवा एखादी NOC जरी त्याच्यामध्ये नसली तर ते बँक लोन अप्रुव्हल करत नाहीत. ओके. तर म्हणजे पूर्णपणे तुम्ही नॅशनल बँकेने किंवा गव्हर्नमेंट बँकेने जर तुम्हाला सँक्शन दिलं प्रोजेक्ट संदर्भात, तर तुम्हाला ते पूर्ण 100%ली तुम्ही बोलू शकता की टायटल क्लिअर आहे. ओके. लिगली क्लिअर असतं, त्यामुळे तुम्ही तुमची प्रॉपर्टी सेफ आहे तुम्ही बोलू शकता. पण ते प्रॉपर्टीच्या ज्या ॲम्युनिटीज वगैरे जे आहे, तिथले पाणी वगैरे जे म्हणाल, बरोबर. लोन दिलं म्हणून ते 100% आपण देऊ शकत नाही त्याला. लिगलमध्ये ते बाकीचं पण विषय येतात की बाबा बाकीचं काय विषय येतात, तुम्ही लिगलचं जर विषय काढला, अप्रुव्हल झालं, पूर्ण क्लिअर आहे, नंतर तुम्हाला बघायला लागेल तुम्हाला कन्स्ट्रक्शन क्वालिटी कशी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या पुढे पण जाऊन ती बाबा सोसायटी लिगलमध्ये अजून सोसायटी होते की नाही, होणार आहे का नाही. लोन मिळेल 100% लिगल क्लिअर, पण तिथे जर उद्या सोसायटीच होणार नसेल, ओके, आणि तर तुम्ही तिथे फ्लॅट घेऊन काय उपयोग राहणार. सोसायटी झाली पाहिजे तेव्हा तुमचं लिगल क्लिअर होईल, तेव्हा तुम्हाला म्हणजे 100% गॅरंटी वाटू शकते. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, एकच गोष्ट नाही. बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही नुसतं लोन दिलं म्हणून मी 100% सेफ झालो, माझी प्रॉपर्टी माझी बिल्डिंग एकदम क्लिअर आहे, ते तुम्ही कधीच म्हणजे त्याचा 100% म्हणून विचार करा. 90% करू शकता, 80% करू शकता, पण 100% म्हणून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला चेक कराव्या लागतील. बरोबर आहे. मग आता ह्या पॉडकास्टमध्ये सर आपण सुरुवातीपासून दोन्ही पर्स्पेक्टिव्ह जाणून घेतले की कस्टमरच्या साईडनी पण बिल्डरच्या साईडनी पण, परत काही लोकांनी चुका नाही केल्या पाहिजेत, कसं गोष्टी त्यांनी व्हेरीफाय केल्या पाहिजेत, आणि बिल्डरला काय प्रॉब्लेम होतात जेणेकरून ते लेट पोझिशन्स होतं, त्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्या. पण आता ॲट दी एंड ऑफ द पॉडकास्ट मला आता तुमचं विजन जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आता एवढ्या वर्ष मुंबईमध्ये काम करत आहात, तर मग आता तुमचं पुढचं विजन काय असणार आहे? पुढचं विजन तर सर्वात महत्त्वाचं की लोकांची स्वप्न पूर्ण करणे. आणि स्वप्न पूर्ण करणे म्हणजे नुसतं स्वप्न आपण विकत घेऊन पूर्ण नाही करणार. त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांना आपण चांगलं जे सुंदर असं घर त्यांना आपण देण्यासाठी आम्ही पुढे नवीन प्रोजेक्ट पण लॉन्च करणार आहे. बरोबर. नवीन प्रोजेक्टमध्ये जसं लक्झरीज असो किंवा अफोर्डेबल हाऊसिंग असो, जेणेकरून जे क्लायंट घेतील आमच्याकडे त्यांचं फ्युचर ब्राईट असेल. म्हणजे ब्राईट म्हणजे कसं असेल, त्यांच्या फ्लॅटला ॲप्रिशिएशन भेटावी, त्यांना चांगला रेंटल इन्कम भेटावा, त्यांना चांगली क्वालिटी भेटावी, आणि ते राहायला आल्यानंतर कुठलं लिगल प्रॉब्लेम्स क्रिएट न होय, सोसायटी वगैरे प्रॉपर देऊन आपण त्यांना पुढं त्यांची भविष्याची चांगली सुंदर असं भविष्य त्यांना आपण क्रिएट करून देणार आहोत. ओके, बरोबर. तर थँक्यू सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टला आलात, आणि आय होप तुम्ही जसं म्हटलात तसेच तुमचे भविष्यातले प्रोजेक्ट असो आणि लोकांचा त्याचा खूप फायदा होईल. आणि पुन्हा एकदा तुम्ही म्हणजे आपली ऑनेस्ट बाजू मांडली सगळ्यांसमोर, फक्त बिल्डरच्या साईडने विचार न करता, जरी तुमचा तो पेशा असला, जरी तुमचं ते काम असलं, तरी पण कस्टमरच्या बाजूनी पण तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. आणि एखाद्याला जर फ्लॅट घ्यायचा आहे किंवा एखाद्या कुठे इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर त्याला नक्कीच ह्या पॉडकास्टचा फायदा होईल. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद सर. धन्यवाद. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.